वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरून येऊन जबरीनं चोरणाऱ्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सुमित गोविंद इंगले, तालुका श्रीपत पिंपरी बार्शी असं अटक झालेल्याचं नाव आहे. त्याच्याकडून 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, एक दुचाकी जप्त करण्यात आले. कविता कस्तुरे वय 73, लक्ष्मी विष्णू सोसायटी, कुमटा नाका, सोलापूर या 7 जुलै रोजी सायंकाळी वॉकिंग करून घरात जाण्यासाठी घराचे लोखंडी गेट उघडत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानं कस्तुरे यांच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट जबरदस्तीने चोरून नेलं होतं. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील चेन स्नॅचर सुमित इंगळे या आरोपीने केले असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सुमित यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याची चेन व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, आयुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त राजन माने तसेच सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासू मोरे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, शैलेश बुगड, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे. सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने 12व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार 18 जुलै ते सोमवार 22 जुलै पर्यंत शनिवारी सकाळी 8:05 श्री 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 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभ हस्ते. रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. दुपारी 3 वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक. या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा बाळगावी. आपले विनीत अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू, उपाध्यक्ष नागेश बोल्लू, सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य.